नमस्कार. मी प्राध्यापक काकडे सर, संचालक एसके फाउंडेशन अँड कोचिंग क्लासेस. नुकत्याच झालेल्या इयत्ता 10वीच्या सेमीच्या पेपर इंग्लिशच्या पेपर बद्दल आपण बोलणार आहोत. हा इंग्लिशचा पेपर आहे जो मी पूर्णपणे सॉल्व्ह केलाय, जो मी त्याचे आन्सर की तुमच्यासोबत शेअर करतोय. तर हे बघा, 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा पेपर आहे. यामध्ये ऍक्टिव्हिटी शीट्स आपल्याला आहेत. सुरुवातीचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये नर्स, अंडर, क्लाइंब आणि माइट ज्या पद्धतीने मी लिहिलंय असं लिहिणं अपेक्षित होतं. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, ही त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग, त्याची संपूर्ण उत्तरं लिहिलेली आहेत पंक्च्युएट द फॉलोइंगची. चॅम्पियन या शब्दापासून आपल्याला मिनिमम 3 लेटर्स असणारे 4 शब्द लिहिणं अपेक्षित होते. मी इथे जवळपास 7 शब्द लिहिले. त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल, हे सगळेचे सगळे ऍडव्हर्ब आहेत लिसन साठीचे, ते आपण लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर ही कम्प्लीट द वर्ड चेन आहे, ऍडजेक्टिव्हची आहे. सर्व ऍडजेक्टिव्ह लिहिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज, इथे फ्रेज दिलेली आहे. ऍट द एज ऑफ, त्याचं पूर्ण सेंटेन्स लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, आय नो यापासून सुरुवात करायची होती आणि या क्लॉजला आपल्याला पूर्ण लिहिलेलं आहे. आय नो दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, असं त्याचं उत्तर पण लिहिलेलं आहे. त्यानंतर अटेम्प्ट एनीवन ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड, ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. यामध्ये रिस्पॉन्सिबल पासून आपण बनवलाय इरिस्पॉन्सिबल, जो की प्रिफिक्स आहे. रिस्पॉन्सिबल पासून अजून एक दुसरा शब्द आपण बनवला रिस्पॉन्सिबिलिटी, जो की सफिक्स पासून बनलेला आहे. कंटिन्यू असा एक शब्द आहे दुसरा, कंटिन्यू पासून डिसकंटिन्यू बनवलाय, ज्यामध्ये प्रिफिक्स वापरून बनवलाय. आणि त्यानंतर कंटिन्यू शब्दापासून कंटिन्युअस बनवलाय, ज्यामध्ये सफिक्सचा वापर करून आपण त्याला पूर्ण केलेला आहे. त्यानंतर समोरचा क्वेश्चन जर आपण बघितला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, त्याच्यामध्ये एव्हरी सिटीजन जो आहे, यामध्ये एव्हरी सिटीजन इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग देअर सिटी क्लीन. आपल्याला हा रिस्पॉन्सिबल जो शब्द आहे, तो रिस्पॉन्सिबल शब्द आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये वापरायचा होता आणि ते या पद्धतीने आपण वापरलेला आहे. कंटिन्यू हा जो शब्द आहे, कंटिन्यू या शब्दाला देखील आपण वी शुड कंटिन्यू टू वर्क हार्ड अंटिल वी अचीव आवर गोल्स या पद्धतीने त्याला पूर्ण केले आहे. त्यानंतर पॅराग्राफ आहे क्वेश्चन 2A मध्ये, ज्यामध्ये आपल्याला काही फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे. कम्प्लीट द सेंटेन्स, आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं याला पॅराग्राफच्या मदतीनं. तर यामध्ये अन ओपनिंग हे आन्सर आहे. त्यानंतर ब्राईट अँड टेंडर हे आन्सर आहे. त्यानंतर हार्ड आणि लास्ट जे आहे ते अ डे हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर दुसरं जे पेज आहे, या पेजवरती जर आपण आलात तर आपल्याला लक्षात येईल की कम्प्लीट द फॉलोइंग वेब, या पॅराग्राफला अनुसरून आपल्याला हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हिबिस्कस फ्लॉवर कशा पद्धतीने असतं त्याचं उत्तर आपल्याला आहे. ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट हे त्याचा आन्सर आहे. विदर्स बाय इव्हनिंग हे त्याचा आन्सर आहे. स्माइल्स विथ द सन हे त्याचा आन्सर आहे. आणि लास्ट वाला जे आहे फॉल्स अँड वन विथ द अर्थ असं त्याचा आन्सर आहे. इकडे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. डिस्क्रायबिंग वर्ड मध्ये जर आपण बघितलं, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग गिवन नाउन, तर हे सगळे शब्द जे आहेत यामध्ये पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत. रॉकी बीच, अवर प्रॉब्लेम्स, त्यानंतर मॅजेस्टिक ओशन आणि स्मॉल क्रॅक हे त्याचा आन्सर आहे. इकडे डू ॲज डायरेक्टेड मध्ये इट टेक्स द शेप, हे सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बदलायचं होतं. इट हॅज टेकन द शेप हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे इट लेफ्ट अस थिंकिंग, यामध्ये आपल्याला जिरंड जे आहे ते पिकआउट करायचं होतं. जिरंड त्यामध्ये आहे जिरंड थिंकिंग, जे की जिरंड आणि डॅश दोन्ही थिंकिंग असं आन्सर लिहिलेलं आहे. पर्सनल रिस्पॉन्स मध्ये नेचर इज द बेस्ट टीचर, आपल्याला उत्तर अपेक्षित होतं की नेचर इज द बेस्ट टीचर हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आणि हे उत्तर लिहिण्यासाठी पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला लिहायचा होता. मी त्यामध्ये लिहिलंय नेचर इज द बेस्ट टीचर teaches us the values of patience, resilience and selfless through the values of seasons and growth of the trees. आपण त्यामध्ये अजून काही 2-3 सेंटेन्सेस ऍड करू शकतो, परंतु इथे जागा कमी असल्यामुळे मी ते लिहिले नाहीये. इथे रिराईट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स हे लिहायचं होतं. द नॅरेटर हिअर द बार्किंग ऑफ द स्ट्रीट डॉग, हे ट्रू आहे. सेकंड फॉल्स आहे. थर्ड जे आहे ते ट्रू आहे. आणि द लास्ट वन इज ऑल्सो फॉल्स. त्यानंतर हा एक पॅराग्राफ आहे. या पॅराग्राफला अनुसरून या दुसऱ्या पेजवरती क्वेश्चन्स आहेत. इथे विचारलं गेलंय की रिझन्स द्यायचे आपल्याला. नॅरेटर जो आहे तो नॅरेटर वरांड्याकडे धावत आला, रश टू द वरांडा बिकॉज, काय कारण होतं त्याचं. तर पहिलं कारण आहे हिअर द डिस्ट्रेस क्रीपिंग ऑफ अ फ्लॉक ऑफ लँगर्स अँड सेन्स समथिंग टेरिबल वॉज हॅपनिंग, त्याला जाणवलं तसं. सेकंड आहे ही हिअर्ड ग्रुप ऑफ डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स हे त्याचा आन्सर आहे. राईट द अँटोनिम्स, नंतरचा जो क्वेश्चन त्याच्यामध्ये अँटोनिम्स आपल्याला लिहायचे आहेत. गॅदरचा अँटोनिम्स आहे स्कॅटर्ड, जे पॅराग्राफ मध्येच दिलेला आहे. मर्सीफुलीचा आहे मर्सिलेसली, फिमेलचा आहे मेल आणि हिड्स आहे इग्नोर. तर हे त्याचे अँटोनिम्स आहेत. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड,
द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. याचं बनवायचं होतं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो. याचं आपण बनवलेलं आहे. द बार्किंग बिकेम्स नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह. हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. हे जे सेंटेन्स या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला लिहायचा आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. हे जे सेंटेन्स या सेंटेन्सचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस लिहायचं आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. त्यामधलं बी जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे B5 पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स मध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड अॅनिमल ऑन द वे टू होम. जर आपण घरी जात असाल तर घरी जात असताना जर आपल्याला एखादं इंज्युअर्ड बर्ड आपल्याला जर सापडलं, इंज्युअर्ड अॅनिमल जर आपल्याला सापडलं तर आपण त्यासोबत काय करणार आहोत. तर इथं आन्सर लिहिलं इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड अॅनिमल ऑन माय वे होम आय वुड फर्स्ट इन्श्युअर इट इज सेफ अँड कम्फर्टेबल. त्यानंतर आय वुड provide it with some water. I would then check severity of the injuries and try to contact a veterinarian or an animal rescue group for the प्रोफेशनल हेल्प. तर या पद्धतीने ते आन्सर लिहिलेलं आहे. त्यानंतर राईट द वेदर फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये द शिप इज अँकर्ड सेफली ट्रू आहे. द ट्रिप इज जॉयफुल फॉल्स आहे. द कॅप्टन हियर्स द बेल्स फॉल्स आहे. द कॅप्टन लाईज ऑन द बेड हे पण फॉल्स आहे. त्यानंतर ओ कॅप्टन माय कॅप्टन नावाची पोएम आहे. या पोएमला अनुसरून ही प्रश्न विचारतात. यामध्ये या पोएमच्या आधारावरती कंडिशन जी आहे कॅप्टनची काय कंडिशन आहे ते विचारले आपल्याला. ज्यामध्ये ही डझंट फील माय आर्म असं पोएट म्हणतोय. त्यानंतर ही हॅज नो पल्स नॉर विल. त्याला पल्स पण नाही आहेत आणि त्याची इच्छा पण नाही आहे. ही हॅज फॉलोन कोल्ड अँड डेड. हिज लिप्स आर पेल अँड स्टिल असं त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट पेजवरती जर आपण आलो तर फाइंड द रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोएम असं विचारलेलं आहे. ज्यामध्ये बेडचं आपल्याला एकच कुठलंही रायमिंग वर्ड लिहिणं अपेक्षित आहे. बेडचं आपण हेड लिहिलं तरी बरोबर आहे, डेड लिहिलं तरी बरोबर आहे. किलचं स्टील किंवा विल, फनचं डन किंवा ओन, त्यानंतर ब्रेडचं ट्रेड किंवा डेड या पद्धतीने आन्सर लिहिलं तरीही बरोबर आहे. रायमिंग स्कीम आपल्याला पुढे विचारलेली पुढच्या पेजवरती. रायमिंग स्कीम आपण या पेजवरती बघतोय. लास्टची ओळ आहे त्याच्यामध्ये रायमिंग जो आहे तो रायमिंग वर्ड जो आहे तो लिम आणि त्याचा रायमिंग वर्ड आहे हिम. त्यामुळं आपण त्यांच्यासमोर ए असं लिहिलंय, ब्रदरचा बी आणि अनदर जो आहे त्याचा बी. त्यामुळं ए बी ही त्याची रायमिंग स्कीम जी आहे ती परफेक्ट बसते आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पेज आहे ते आपण बघितलं तर यामध्ये अप्रिशिएशन आपल्याला लिहायचं आहे. अप्रिशिएशन ऑफ द पोएम. अप्रिशिएशन लिहित असताना याच्यामध्ये पोएमचं नाव आहे द ट्विन्स. द ट्विन्स हे पोएमचं नाव आहे आणि त्यामध्ये नेम ऑफ द पोएट आहे हेनरी सॅम्ब्रुक लेह. त्यानंतर रायमिंग स्कीम आहे एबी जी पाठीमागच्या पेजवरती म्हटल्याप्रमाणे. फिगर्स ऑफ स्पीच जे आहे ते आपल्याला पॅरेग्राफमध्ये या पोएममध्ये अनेक वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये पर्सॉनिफिकेशन आहे, त्यानंतर हायपरबोले आहे. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकता. त्यातून थीम अँड सेंट्रल आयडिया. हा जो क्वेश्चन 4 आहे या क्वेश्चन 4ला इकडे जी काही क्वेश्चन विचारलेले आहेत. स्वप्नील काळोशी वॉज बॉर्न ऑन ऑगस्ट 6, 1995 हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. त्यानंतर स्वप्नील जो आहे त्याचे फादर काय करतात, विलेज स्कूल टीचर आहेत ते. प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज अ तिकीट एक्झामिनर विथ द सेंट्रल रेल्वे हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर स्वप्नील वोन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन 50 मीटर रायफल यासाठी त्याला ते गोल्ड मेडल मिळालेलं आहे. या नेक्स्ट पेजवरती जर आपण आलो तर आपल्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट करायची आहे. ज्या पद्धतीने ह्या सगळे इन्सिडेंट्स घडले त्या पॅरेग्राफमध्ये त्या पद्धतीने आपल्याला त्याला लावायचं आहे. तर आपण जर बघितलं तर हा पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर ही जी प्रश्न आहेत त्याचं उत्तर जे सेकंड आहे ते फर्स्ट आहे. त्यानंतर या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता. नेक्स्ट जे पेज आहे मॅच द सिनोनिम्स. मॅच द सिनोनिम्स मध्ये खूप सोपे सिनोनिम्स आपल्याला देण्यात आले होते. फार्मिंगचं ऍग्रिकल्चर खूप सोपं आहे. प्राईजचा अवॉर्ड. त्यानंतर कॅपॅसिटीचं जे आहे ते पोटेन्शियल म्हणजे काबिलियत आपण त्याचा अर्थ होतो. कॅपॅसिटी असाच अर्थ होतो. आयडेंटिफायचं होतं रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. त्याच्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड. स्वप्नीलचे जे फादर आहेत स्वप्नील्स फादर इनरोल्ड हिम क्रीडा प्रबोधिनी इन 2009. कधी केलं होतं ते आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. इन 2009 हे उत्तर अपेक्षित आहे. याच्यासाठी आपल्याला जो टाइम फ्रेम सांगणारा जो वर्ड आहे डब्ल्यूच वर्ड तो व्हेन आहे म्हणून व्हेन पासून सुरुवात मी केली आहे. व्हेन डिड स्वप्नील्स फादर इनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी असं त्याचा आन्सर आहे. इकडे क्वेश्चन टॅग आहे स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज. याचं जे आन्सर आहे ते येतं डिडंट ही त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर त्यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्स आहे विच इज युअर फेवरेट गेम आणि वाय. म्हणजे आपल्याला हे पण सांगायचं की आपला आवडता खेळ जो आहे तो कोणता आहे आणि तोच का आहे हे त्याचं अपेक्षित उत्तर आपल्याला आहे. त्याला 2 मार्क आपल्याला देण्यात येणार आहे. तर मी सांगितलं माय फेवरेट गेम इज क्रिकेट बिकॉज. त्याचं कारण मी सांगतोय व्हायचं बिकॉज इट टीचेस मी टू इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क अँड स्टेइंग काम अंडर प्रेशर. इट ऑल्सो अ व्हेरी एक्साइटिंग स्पोर्ट टू वॉच अँड प्ले विथ द फ्रेंड्स असं मी लिहिलंय. याचं जे कम्प्लीट आन्सर आहे अजूनही 1-2 ओळी वाढून आपल्याला लिहिता येऊ शकतं. पण एवढं जरी लिहिलं असेल तरी पण
ते पुरेसं आहे. समरी रायटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की 1/3 जो आहे ते आपल्याला लिहावं लागतं, जे आपण लिहिलं असेल असं अपेक्षित आहे. इथे एक लेटर रायटिंगचं फॉर्मॅट आहे. मी त्या लेटर रायटिंगमध्ये फॉर्मल लेटर रायटिंगचा जो फॉर्मॅट आहे तो मी इथे लिहिलाय. जो सेंडर आहे त्याचा ऍड्रेस बाकीचं सगळं लिहिलंय. एक ओळ सोडून आपल्याला डेट टाकायची आहे या पद्धतीने. त्यानंतर जो आहे ज्याचा जो रिसिपेंट आहे, ज्याला आपण पाठवतोय, तो प्रेसिडेंट आहे युथ क्लबचा, याला आपण हे पाठवलंय. इथे सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट सॅल्युटेशन मध्ये आपण लिहित असतो रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम आपण इथे लिहितो आणि क्लोजिंग 3 पॅरेग्राफ करून आपण काय करतो, त्याचा क्लोज करत असतो. जो टॉपिक आहे फॉर्मल लेटरचा आणि इनफॉर्मल लेटरचा, तो टॉपिक इथं देण्यात आला होता. त्यानंतर डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग मध्ये जर आपण बघितलं तर प्रिपेअर डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्स. जंबल सेंटेन्स वरून आपला डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये यामध्ये क्वेश्चन जे होते ते आपल्याला बघा. येस ऍक्च्युली इट इज माय पॅशन, याच्यासाठी दुसरा काहीतरी प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. तर इथं प्रश्न होता वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस, असा प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे येस ऍक्च्युली इट इज माय पॅशन. त्यानंतर नंबर 3 आणि 4 इकडे आहे. नंबर 3 आणि 4 जर आपण बघितलं यामध्ये प्रश्न विचारला होता वाय डू यू लाईक टू जॉईन, का बरं जॉईन करायचंय, तर त्याचं उत्तर आहे आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. ते अनेक तरुणांचं स्वप्न असतं त्या पद्धतीने. जे सेकंड आहे बी आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. या डायलॉग मध्ये प्रश्न विचारला हु इज युअर फेवरेट ऍक्टर. मी आन्सर दिला विकी कौशल इज माय फेवरेट ऍक्टर. आणि त्यानंतर क्वेश्चन विचारलाय व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट, तुला असं का वाटतं की तो तुझा फेवरेट झालाय. तर त्याचं कारण आहे की हिज मूवी आहे, त्याचा एक मूवी आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक, ज्या मूवीमुळे मला एक प्रोफाऊंड इम्पॅक्ट पाडलाय त्याने माझ्यावरती. त्याच्यामुळे मला तो हिरो जो आहे तो आवडतो किंवा तो ऍक्टर जो आहे तो आवडतो. राईट डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. कम्प्युटर एज्युकेशन जे आहे त्याच्यावरती आपल्याला डायलॉग लिहायचे आहेत. मिनिमम 6 मिनिटफुल डायलॉग जे आहेत, एक्सचेंजेस आहेत, ते लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच हे आपल्याला स्वतः लिहायचं होतं. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, ज्यामध्ये आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणत असतो, खूप सोपा पार्ट यामध्ये होता. हे आपल्याला पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं होतं. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल मी देखील सॉल्व्ह केलंय. या पद्धतीने ते आपल्याला सॉल्व्ह करणं अपेक्षित होतं, ज्यामध्ये त्याचं टायटल देणं अपेक्षित आहे, टाइप्स त्याच्यात कोणकोणते टाइप्स आहेत ते टाइप्स देणं अपेक्षित आहे, सब टाइप्स त्याचे कोणते आहेत ते आपल्याला देणं अपेक्षित आहे. या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमची उत्तरं चेक करू शकता. इकडे जे आहे ते आपल्याला पॅरेग्राफ रायटिंग आहे. इकडे हेडलाईन द्यायची आहे, त्याला काय हेडलाईन आपल्याला जी सुटेबल वाटते ती हेडलाईन आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर इकडं एक स्टोरी रायटिंग आहे. दोन्ही क्वेश्चन 5-5 मार्काला आहे. त्यामुळं त्यानंतर ट्रान्सलेशन आहे. या पद्धतीचं ट्रान्सलेशन आपल्याकडून लिहिणं अपेक्षित होतं. स्पेसचं जागा, प्रॉमिसचं वचन, स्किल्स कौशल्य, प्रिटेंडचं डोंग करणे, आव आणणे, बहाणा करणे, बाउंड्रीचं सीमा आणि सीमारेषा, नॅचरलचं नैसर्गिक. त्यानंतर काही इकडं सेंटेन्सेस आहेत. या सेंटेन्सेसला सुद्धा आपल्याला आपल्या जी लँग्वेज आहे इन्स्ट्रक्शनची, त्या इन्स्ट्रक्शनच्या लँग्वेजमध्ये आपल्याला लिहायचं होतं. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, खाण्यापूर्वी आपले हात धुवा किंवा धुवून घ्या. या पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं. इकडं अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स, तयार केलेले किंवा पॅक असलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. हिरव्या भाज्या आणि फळे खा. त्यानंतर होतं एम्प्टी व्हॅसल मेक्स मच नॉईज, उतळ पाण्याला खळखळाट फार. या पद्धतीने आपल्याला त्याला लिहिणे अपेक्षित आहे. ट्रुथ इज ऑलवेज बिटर, सत्य नेहमी कटू असते किंवा खरे बोललं तर सख्या आईला देखील राग येतो. या पद्धतीचं हे सगळं होतं.